होप सो की आपण सॅम्पलिंग मेथड्स, त्यानंतर डिझाईन ऑफ क्वेश्चनियर्स, पॉप्युलेशन म्हणजे काय, सॅम्पल म्हणजे काय आणि त्याबाबतचे थोडेफार व्हिडिओज जे या अगोदर मी पोस्ट केलेले आहेत ते तुम्ही पाहिले असतील. आज आपण एक्झॅक्टली व्हॉट मीन्स स्टॅटिस्टिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचा उपयोग कशासाठी होतो ते आपण बघायचं आहे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये की वर्ल्ड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज यामध्ये सुद्धा मी स्टॅटिस्टिक्सचा उपयोग कसा होतो, काय होतो ते सर्व सांगितलेलं. आज आपण क्लासिफिकेशन, प्रथमतः आपण स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन की स्टॅटिस्टिक्स किंवा स्टॅटिस्टिक मध्ये आपण डेटा कलेक्शन, डेटा अनालिसिस आणि फ्युचर प्रिडिक्शन विदिन द लिस्ट टाइम हा मोटो कन्सिडर करून स्टॅटिस्टिक्सचा उगम झालेला आहे. आणि यामध्ये एक्झिस्टन्स ऑफ रॅन्डम एरर हा मुख्य जो एरर आहे तो आपल्याला त्याचा इम्पॅक्ट आपल्या मॉडेलिंगवर किंवा डेटा अनालिसिसवर कसा होतो, काय होतो ते आपल्याला बघायचं आहे. तर स्टॅटिस्टिक्स फर्स्ट इयर सेमिस्टर 1 मध्ये आपल्याला ज्या 8 स्टँडर्ड टू 12 स्टँडर्ड पर्यंत जे लास्टचे 2 चॅप्टर्स जे आहेत सांख्यिकी किंवा स्टॅटिस्टिक्स म्हणून येतात, त्यामध्ये वारंवारता चाचणी असेल, वारंवारता टेबल असेल, ओके, त्यानंतर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, मीन, मीडियन, मोड वगैरे जे काय आहे, व्हेरियन्स, ते आपल्याला या सेमिस्टर 1 मध्ये शिकायचं आहे. तो वारंवारता किंवा ताळ्याच्या खुणा जे म्हणतो आपण, ओके, वारंवारता किंवा ताळ्याच्या खुणा जे म्हणतो, आणि ते ताळ्याच्या खुणा जो काही पार्ट आहे तो टॅब्युलेशन आणि क्लासिफिकेशन मध्ये येतो. क्लासिफिकेशन मीन्स अन अरेंजमेंट ऑफ डेटा और ग्रुपिंग ऑफ डेटा अकॉर्डिंग टू द बिहेवियर, नेचर और characteristics such as properties. One class is differ from the any other class. Okay. टॅब्युलेशन मध्ये आपण ताळ्याच्या खुणा बघितलेल्या आहेत. त्याच्या संदर्भात एक लेक्चर जे आहे ते लेक्चर मी पाठवलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे की क्लासिफिकेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे. सो फर्स्ट क्लासिफिकेशन ऑब्जेक्टिव्ह कंडेन्सेस द डेटा in meaningful and simple form. Okay, this is the first classification. Second is eliminate unnecessary details. Unnecessary details म्हणजेच काय, तर की जर पॅरेग्राफ आपल्याकडे एखादा असेल, ओके, तर तो पॅरेग्राफ मध्ये भरपूर अननेसेसरी वर्ड्स किंवा अननेसेसरी मॅटर जो आहे तो असतो, आणि तो अननेसेसरी मॅटर डिलीट करून, इलिमिनेट करून आपल्याला काय करायचं आहे की एक सिंपल समरी किंवा त्याची ट्री डायग्राम वगैरे जी आहे ती ट्री डायग्राम तयार करून क्लासिफिकेशन आपल्याला करायचं. थर्ड थिंग जे आहे ती डिवाइड्स द मास ऑफ द डेटा इनटू बेसिस ऑफ सिमिलॅरिटीज, रिसेम्बलनेस, so as enable to comparison. The comparison साठी उपयोगी पडेल. It provides basis for tabulation and analysis of data. It facilitates comparison. It highlights the significant aspect of the data. It helps the further statistical analysis of data, and it provides a meaningful pattern in the data. म्हणजे ज्यावेळी आपण समरी त्याची तयार करणार आहोत आणि ती समरी ही कशी असली पाहिजे, मिनिंगफुल असली पाहिजे. त्याची जो इन्फरन्स आहे त्या समरीशी रिलेटेड जी काही जो काही मॅटर आहे, ओके, किंवा जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्यातली पूर्ण सिग्निफिकंट अस्पेक्ट्स हे त्या समरीमध्ये आले पाहिजे. त्याचं टॅब्युलेशन करता आलं पाहिजे किंवा अनालिसिस ऑफ डेटा अनालिसिस साठी त्याचा उपयोग होईल, कम्पॅरिझन साठी उपयोग होईल. हे सर्व हे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द क्लासिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. तर त्याचे रूल्स कसे आहेत, तर
ते रूल्स जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्लासिफिकेशन वर डिपेंडंट आहे आणि त्यामध्ये द क्लासेस शुड बी एक्झॉस्टिव्ह. each value of the raw data should be included in one and only one class. म्हणजे classes should be exhaustive. The classes should be exclusive. Exclusive म्हणजे काय, raw data can be included in one or more than one classes. म्हणजे classes तुमचे exhaustive पण असू शकतात किंवा exclusive पण असू शकतात. The classification should be flexible and items included in that class must be homogeneous. म्हणजे जर आपण एखादा क्लास तयार केला तर त्या क्लासमध्ये सिमिलर आयटम्स जे आहेत ते सिमिलर आयटम्स त्यामध्ये असले पाहिजे आणि विदिन द क्लास ही हेट्रोजेनिटी असेलच असं काही नाही. तर सगळेच क्लास विदिन द क्लासमध्ये बिटवीन द क्लासमध्ये हेट्रोजेनिटी असेल, विदिन द क्लास आपल्याला होमोजेनिटी पाहायला. ओके, सो मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन मध्ये दोन क्लासिफिकेशनच्या मेथड अकॉर्डिंग टू ऍट्रिब्यूट्स आहेत. एक सिंपल क्लासिफिकेशन, मल्टिपल क्लासिफिकेशन. ओके, सो क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन मध्ये काय आहे बघा, व्हेन फॅक्ट्स आर अकॉर्डिंग टू व्हेरिएबल और क्वांटिटी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज डिस्कस्ड इन चॅप्टर. म्हणजे क्लासिफिकेशनचे दोन वेगवेगळे हे आहेत, पार्ट आहेत. एक अकॉर्डिंग टू क्वालिटी आणि अकॉर्डिंग टू क्वांटिटी. क्वालिटी मध्ये सिंपल क्लासिफिकेशन आणि मल्टिपल क्लासिफिकेशन येतं आणि क्वालिटेटिव्ह according to variable there is a frequency distribution, classification based on frequency distribution. So qualitative classification मध्ये when facts are grouped according to qualities or attributes like religion, literacy, business, etc., the classification is called qualitative classification. Simple classification means it is also known as classification according to dichotomy. When the data or facts are divided into two groups according to their qualities, the classification is called as a simple classification. And qualities are denoted by capital letters A, B, C, while the absence of this quality are denoted by Greek letters alpha, beta, gamma. Okay, so that means if you are consider a student is fail or pass in the examination, it has two categories. That means two classes. It is a dichotomous classes. Hence, it is a dichotomous classes. But in this case, one of the class contain a quality and other class contain absence of quality. So pass is denoted by capital letter A, B, C. Okay, and failure is the absence of quality. It is denoted by alpha, beta, gamma. Similar pattern मध्ये मेल ला आपण ए कन्सिडर केलं तर फिमेल ला आपण अल्फा कन्सिडर करणार आहोत. ओके, सो मेनीफोल्ड और मल्टिपल क्लासिफिकेशन. मेनीफोल्ड और मल्टिपल क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला काय क्लासेस हे दोनच पार्ट मध्ये कॅटेगरी मध्ये डिवाइड होणार नाही, तर मल्टिपल कॅटेगरी मध्ये डिवाइड होणार आहे. इन दिस मेथड data is classified using one or more qualities. First, the data is divided into two groups classes using one of the qualities. Then, using the remaining qualities, the data is divided into different subgroups. For example, the population of town is classified using three attributes: sex, unemployment, and status, and educational levels below HSC, UG, PG. So, the tree diagram regarding this problem is population is classified into male and female. Then male is classified into unemployed or employed or unemployed, and employment is classified into below HSC, UG, PG. Okay, so this is the tree diagram for the above said hypothesis. This is called as manifold classification. Next is tabulation. Tabulation means we have to create a table. So it is a process of condensation of data for convenience. In statistical processing, presentation and interpretation of the information. The process of placing classified data into tabular form, म्हणजे एखादा टेबल तयार करणे, is known as a tabulation. A table is a logical and systematic arrangement of statistical data in rows and columns. त्याच्याशी रिलेटेड त्याचे ऑब्जेक्टिव्ह रिक्वायरमेंट्स जे आहेत ते इथे दिलेले आहेत.
इट शुड बी प्रेझेंट द डेटा क्लिअरली, म्हणजे समरी जी काय आहे टेबलमध्ये जी आपण मांडणार आहे त्यामध्ये सर्व क्लिअर असलं पाहिजे. हायलाइटिंग इम्पॉर्टंट सिग्निफिकंट जे इन्फॉर्मेशन जे आहे ती त्यामध्ये आली पाहिजे. सेव्ह स्पेस बट अट्रॅक्टिव्ह डिझाईन. Table number and title of the table should be given. Row and column heading must explain. Average or percentage should be close to the data. Units of the measurement should be clearly stated. Abbreviation, symbol, source of the data in case of irregularity हे सर्वच आपण काय केले पाहिजेत त्यामध्ये व्यवस्थित दाखवले पाहिजेत आणि समराईज केले पाहिजे. ओके. सो कंपोनंट ऑफ द टेबल नंबर म्हणजे त्या पर्टिक्युलर टेबलला किती नंबरचा टेबल आहे, एक फर्स्ट आहे, सेकंड आहे, ते सगळं दिलं पाहिजे. टायटल दिलं पाहिजे, कॅप्शन दिलं पाहिजे, तो टेबल काय इंडिकेट करतो, काय दर्शवतो ते दिलं पाहिजे. स्टब्स दे आर ब्रीफ सेल्फ एक्सप्लेनेटरी. रो हेडिंग कॉलम हेडिंग सर्व व्यवस्थित दिले पाहिजे. बॉडी ऑफ द टेबल, युनिट ऑफ द मेजरमेंट हे सर्व त्यामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं असावं. सो फुट नोट, सोर्स नोट वगैरे सगळं. आता एक टेबल नंबर इथं दिलेला आहे, त्याचं नेम दिलेलं आहे, त्याचं सोर्स कुठून घेतलेला आहे टेबल तो दिलेला आहे. ओके. सो हा म्हणजे फुटनोट मध्ये येणार आहे. ओके. सो आणि हा टेबल मध्ये सर्व ठिकाणी स्टब्स म्हणजे लोकेशन कुठला आहे, अर्बन रुरल, त्यानंतर जेंडर मेल फिमेल. ओके. सो टोटल हे सर्व इथं दिलेलं आहे. ओके. सो असा टेबल आपल्याला एक मिळणार आहे. त्याची मेरिट काय आहे की सिम्प्लिफाईज कॉम्प्लेक्स डेटा. म्हणजे कॉम्प्लेक्स डेटा जर कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन जर असेल तर ती समराईज केली जाते. इट ओमिट्स अननेसेसरी डेटा. इट फॅसिलिटेट्स कंपॅरिझन विथ अदर डेटा. म्हणजे याचाच कंपॅरिझनसाठी उपयोग केला जातो. इट फॅसिलिटेट कम्प्युटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल मेजर लाईक ऍव्हरेज, डिस्पर्शन, कोरिलेशन. म्हणजे इथे जसं टोटल काढलेलं आहे तसं आपण ऍव्हरेज किंवा व्हेरियन्स किंवा त्याचं कोरिलेशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. It reveals prominent feature and the pattern present with the data. जर याच्यावरून आपण जर याचा ग्राफ जर काढला तर त्याचं फीचर्स, त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचा पॅटर्न जो आहे तो आपल्याला लक्षात येईल. ओके. इट मेक्स इझियर टू प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ डायग्राम अँड द ग्राफ्स. ओके. सो हे त्याचे मेरिट्स आहेत. तर जसे एखाद्या गोष्टीचे मेरिट्स असतात तसेच त्याचे डीमेरिट्स देखील असणार आहेत. आणि ते डीमेरिट्स कोणकोणते आहेत तर इट प्रोव्हाइड्स इनकरेक्ट इन्फॉर्मेशन व्हाईल कम्पेअरिंग द अदर डेटा. इनकरेक्ट इन्फॉर्मेशन व्हाईल जर आपण एखादा दुसऱ्या डेटाशी कम्पेअर करत असतो तर ते इनकरेक्ट इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करू शकतो. त्यामध्ये इट इज टाइम कन्झ्युमिंग. म्हणजे ज्यावेळी आपण समराईज करतो त्यावेळी त्याला खूप टाइम लागू शकतो. ओनली पीपल विथ प्रॅक्टिस, एक्सपिरियन्स अँड नॉलेज कॅन कन्स्ट्रक्ट गुड टेबल. म्हणजे एखादा टेबल तयार करत असताना ट्रेन्ड पीपल जे असणार तेच फक्त ते व्यवस्थित आणि करू शकतील. डिफिकल्टी इन अक्युमुलेशन ऑफ सफिशियंट डेटा. अक्युमुलेट करण्यासाठी किंवा सफिशियंट डेटा त्यातील इन्फॉर्मेशन समराईज करण्यासाठी त्यामध्ये डिफिकल्टीज मिळू शकतात. आणि डिस्क्रिप्शन देताना आपण थोडासा विचार केला पाहिजे की कोणतं डिस्क्रिप्शन कसं देणार आणि त्यामध्ये आपले डिस्क्रिप्शन मध्ये काही गोष्टी राहू शकतात. ओके. सो टाइप्स ऑफ टेबल मध्ये आपण बघायचं आहे सिंपल अँड कॉम्प्लेक्स टेबल, जनरल पर्पज ऑफ स्पेशल पर्पज टेबल्स. सो सिंपल अँड कॉम्प्लेक्स टेबल मध्ये टेबल मे बी सिंपल और कॉम्प्लेक्स डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ द क्लासिफिकेशन. Simple table when the data is classified with respect to one characteristic, then the table is known as a simple table or one way table. म्हणजे फक्त एकाच व्हेरिएबल किंवा कॅटेगरिकल ऍस्पेक्ट कन्सिडर करून एकच सिंगल कॅटेगरिकल ऍस्पेक्ट कन्सिडर करून ज्यावेळी आपण टेबल तयार करतो त्याला सिंपल टेबल म्हणतात. कॉम्प्लेक्स टेबल मध्ये मोर दॅन टू और मोर दॅन टू जर हे असेल व्हेरिएबल्स कन्सिडर करत असतो आपण. आणि जर आपण फॉर एक्झाम्पल की इकडे जेंडर आहे मेल फिमेल आणि इकडं क्लासेस आहेत फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. आपल्या कॉलेजमधील टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स मेल फिमेल प्रत्येक क्लास वाईज जर बघायचे असतील तर ते थोडंसं कॉम्प्लेक्स होत जाणार आणि ते प्रत्येक वेळी आपल्याला मेजर करावं लागेल की मेल फिमेल फर्स्ट इयर मध्ये किती आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट इयर मध्ये मेल आहेत 10, फिमेल आहेत 15, टोटल किती आहे 25 वगैरे. हे असं सगळं
मेजर करत बसवलं. सो 3 वे टेबल मध्ये आपल्याला काय कसं करावं लागणार आहे की 3 कॅटेगरिकल व्हेरिएबल असणार आहेत आणि ते जेवढे कॅटेगरिकल व्हेरिएबल वाढत जातील तेवढा तो टेबल काय होत जाणार आहे, कॉम्प्लेक्स होत जाणार. मग यामध्ये मेल, क्लासेस, जेंडर आणि तिसरं ओपन आणि रिझर्व्ड कॅटेगरी मधील स्टुडंट्स. तर असं प्रत्येक वेळी आपल्याला बघावं लागेल. ओके. सो जनरल पर्पज और स्पेशल पर्पज टेबल हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दाखवता येतील. समटाइम्स sometimes termed as a reference table. Okay, reference table or information table. These tables provide information for general use of reference. They usually contain detailed information and are not constructed for specific discussion. These tables are also termed as master tables. Okay, special purpose. These tables are also known as sub table, which provide information for particular discussion. म्हणजे काय की एखाद्या पर्टिक्युलर डिस्कशन साठी ज्यावेळी टेबल एखादा तयार केला जातो तर त्याला स्पेशल टेबल म्हणतात. ओके. सो सिंपल जे डे टू डे लाईफ मध्ये आपण काही गोष्टी यूज करतो त्याच इथे आहेत, फक्त त्या व्यवस्थित वर्ड मध्ये मांडलेल्या आहेत. ओके. सो टॅब्युलेट द इन्फॉर्मेशन. आता एक खालील इन्फॉर्मेशन टॅब्युलेट करायचं. इन अ टाउन ए, आता टाउन ए एक आहे. 60% आर मेल, 80% ऑफ द मेल and 30% female are non-vegetarian. ओके. आता इथे काय सांगितलंय बघा, टाउन ए मध्ये 60% मेल आहे, याचा अर्थ काय 40% फिमेल आहे. बरोबर ना. आता या 60% मेल मध्ये 80% मेल काय आहे, 80% मेल हे काय आहे, नॉन व्हेजिटेरियन आहे आणि 30% फिमेल काय आहेत, नॉन व्हेजिटेरियन. आता आपल्याकडे दोन कॅटेगरी आहेत, एक व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन आणि दुसरा म्हणजे जेंडर. सो जेंडर मी इथं वरती लिहिला मेल आणि फिमेल, नॉन व्हेजिटेरियन इथं खाली लिहिला नॉन व्हेजिटेरियन. ओके. मेल किती आहेत, 60% आहेत, म्हणून मी इथं काय लिहिला 60 लिहिला टोटल मेल. ओके. त्यापैकी नॉन व्हेजिटेरियन मेल किती आहेत, 80% आहेत. सो 60 चे 80% किती, 40 आहे. सो 48 इथं लिहिलं, रिमेनिंग 12 इथं लिहिलेलं. ओके. फिमेल किती आहेत, 40% आहेत. त्यापैकी नॉन व्हेजिटेरियन किती आहेत, 30% आहेत. सो 40 चे 30% किती, 4×12, सो 12 इथे लिहिलेला आहे आणि रिमेनिंग 28 इथे लिहिलेलं आहे. सो टोटल इकडे लिहिले की तुम्हाला डिरेक्टली टेबल तो मिळून जाईल. त्या टेबलला टेबल नंबर, त्याचं टायटल ते लिहिलं की झालं. सेकंड काय आहे बघा, फ्रॉम अ स्पेसिफिक एरिया 200 एज्युकेटेड पीपल वेर सर्वेड अबाउट देअर एज्युकेशनल लेवल, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, अँड फ्रॉम विच द स्ट्रीम आर बिलॉंग टू 120 people were from commerce stream, 60 were females, and 150 were graduate of the commerce people. Okay, 150 are graduate of the commerce people. 80 were graduate, including 30 females. In all, 40 females belong to commerce stream, and among the female, 48 were graduate. Construct the table with suitable title. पुन्हा एकदा नीट हा वाचा की काय सांगितलंय बघा. फ्रॉम अ स्पेसिफिक एरिया 200 एज्युकेटेड पीपल वेअर सर्वे, म्हणजे 200 कॅपिटल एन इज इक्वल टू तुम्हाला काय पाहिजे, 200 आला पाहिजे. ओके. अबाउट देअर एज्युकेशनल लेवल, ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट. एज्युकेशनल लेवल कुठल्या कुठल्या आहेत, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट. सो ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट. ओके. त्यानंतर फ्रॉम विच स्ट्रीम बाय बिलॉंग टू 120 पीपल फ्रॉम कॉमर्स स्ट्रीम. कॉमर्स स्ट्रीम मध्ये किती आहेत, 120 पीपल आहेत. 60 वेअर फिमेल्स, 120 वेअर फ्रॉम कॉमर्स स्ट्रीम, 60 वेअर फिमेल्स, and 150 were graduates. Of the commerce people, 80 were graduates, including 30 females. All 40 females belonging to commerce stream, and among the female, 48 were graduate. Construct a suitable title. आता दोन हे आहेत आपल्याकडे, काय, कॉमर्स आणि सायन्स, या दोन विंग आहेत. ओके. सो कॉमर्स मध्ये 120 पीपल आहेत. ओके. आणि
टोटल पीपल किती आहेत, कॅपिटल एन इज इक्वल टू 200. ओके, सो टोटल 200 असल्यामुळे आपल्याकडे सायन्स मध्ये किती असणार आहे, टोटल 120 प्लस 80. 120 प्लस 80 200. ओके, हा पहिला 200 लिहिला, त्यानंतर कॉमर्स मध्ये 120 लिहिला, रिमेनिंग 80 इथे लिहिलं. ओके, आता कॉमर्स मध्ये 120 पैकी, ओके, कॉमर्स मध्ये 120 पैकी 60 वेअर फिमेल्स. काय सांगितलेलं आहे, 60 फिमेल्स. आय थिंक इथं काहीतरी त्यांनी हे केलं, सॉरी, हे कॉमर्स थोडं इथं त्यांनी हे केलेलं आहे. हा, सायन्स मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, सायन्सचा इथं उल्लेखच केलेला आहे, तर दोन्ही ठिकाणी पण कॉमर्सचाच उल्लेख केलेला आहे. सो इथं काय केलेलं आहे त्यांनी, ऑफ द कॉमर्स पीपल 80 वेअर ग्रॅज्युएट्स. सेकंड पहिला बघू आपण, 80 वेअर ग्रॅज्युएट इन्क्लुडिंग 30 फिमेल्स. ओके, कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएट किती आहेत, 80 आहेत. सो पोस्ट ग्रॅज्युएट टोटल 120 मध्ये किती आहेत, 40 राहिले. 80 प्लस 40 इज इक्वल टू 120. ओके, देन 30 females are 80 वेअर ग्रॅज्युएट्स इन्क्लुडिंग 30 फिमेल्स. म्हणजेच काय, ग्रॅज्युएट मध्ये किती आहेत त्यांचे 80 आहेत, त्यापैकी 30 फिमेल ज्या आहेत त्या ग्रॅज्युएट आहेत. सो रिमेनिंग टोटल किती आहेत ग्रॅज्युएशन मध्ये, 80 आहे. सो 30 अधिक 50 बरोबर 80 इथे आपल्याला मिळून. ओके, आता पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये काय दिले बघा त्यांनी, इन ऑल फिमेल्स बिलॉंग टू कॉमर्स स्ट्रीम अमंग द फिमेल्स 48 वेअर ग्रॅज्युएट. म्हणजे टोटल ज्या आहेत, टोटल ग्रॅज्युएट फिमेल ज्या आहेत त्या सायन्स आणि कॉमर्स मधल्या मिळून त्या किती आहेत, 48 आहेत. 48 इथे लिहिल्यानंतर सायन्स मधल्या ग्रॅज्युएट किती असणार आहेत, 48 वजा 30 त्या किती होणार आहेत, 18. ओके, सो 18 एकदा इथे मिळाल्या. ग्रॅज्युएट सायन्स मधून किती आहे, 70 आहेत. ते दिले का बघा, 70, सॉरी 150 टोटल ग्रॅज्युएट आहेत. सो 150 टोटल ग्रॅज्युएट मधून मेल टोटल मेल किती झाले, तो 48 फिमेल टोटल ग्रॅज्युएट 150 आहे, इथं दिलेलं आहे वरती. टोटल ग्रॅज्युएट किती दिलेलं आहे, 150. ओके, सो 150 आर टोटल ग्रॅज्युएट अँड 48 आर फिमेल ग्रॅज्युएट. सो मेल ग्रॅज्युएट किती मिळणार आहेत आपल्याला, 102 मिळाले. एकदा का 102 मिळाले की वरती आपण काय करू शकतो, अजून काय माहित झालेलं आहे आपल्याला, 50 मेल्स आर कॉमर्स ग्रॅज्युएट. सो सायन्स ग्रॅज्युएट किती झाले, 52. सायन्स ग्रॅज्युएट किती झाले, 52. सो 18 प्लस 52 किती मिळणार आहेत आपल्याला, 70 मिळणार. आता आउट ऑफ टोटल सायन्स ग्रॅज्युएट किती आहेत, 80 आहेत. तर 80 मायनस 70 इथे किती, टोटल पीजी ग्रॅज्युएट किती असणार आहेत, 10 असणार आहे. ओके, सो 10 ग्रॅज्युएट मिळाले की आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा. हा, अजून एक काय सांगितलेलं आहे वरती, 40 फिमेल्स बिलॉंगिंग टू कॉमर्स स्ट्रीम. 40 फिमेल्स टोटल फिमेल किती आहेत, बिलॉंगिंग टू कॉमर्स स्ट्रीम 40 आहे. सो 40 मायनस 30 पीजी ला किती जाणार, 10 गेले की टोटल पीजी ला किती आहेत, 40 आहेत. सो 40 मायनस 10 30 इथं येईल. ओके, सो जस्ट सिंपल कॅल्क्युलेशन्स करत गेला तर हा टेबल पटदिशी आपल्याला सॉल्व्ह होत जाईल. हा, आता हा 10 30 झाला. त्यानंतर
आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे बघा. 48 were graduates in females belonging to commerce stream, and among the females 48 were graduates. 48 were graduates इथे दिलेला आहे. अजून वरती काय दिलेलं आहे, 60 were females belonging to 120 female were from the, इथे हे सायन्स स्ट्रीम असणार आहे. ओके, 160 were काय फिमेल्स. सायन्स स्ट्रीम मध्ये किती असणार आहेत, टोटल फिमेल्स आर 60. टोटल फिमेल्स आर 60 झालेले. टोटल फिमेल्स आर 60 झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन सायन्स मध्ये किती, टोटल पोस्ट ग्रॅज्युएशन किती झालेले आहेत, टोटल पोस्ट ग्रॅज्युएशन 50 झाल्यामुळे हा काय आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन कॉमर्स मधले 40 आणि हे किती झाले 40 + 10 50. ओके, सो आता इकडच्या ज्या दोन पार्ट जे आहेत, आता फॉर एक्झाम्पल 60 हे मेल टोटल झालेले आहेत. टोटल मेल किती आहेत सायन्स मध्ये 80 आहेत. सो टोटल फिमेल किती झाल्या, 60 + 20 80 झालेलं. ओके, सो 60 + 20 80 झाल्यामुळे आता आपण काय बघणार आहोत, अजून कुठली राहिलेली आहे बघा. हा, पीजी, टोटल पीजी किती आहेत, टोटल पीजी. सो 120 people from the graduate post from the commerce team, 60 were females and 150 were of the commerce, 80 were graduate including 30 in all females belonging to commerce team. Of the among female 48 were graduate. Construct the so 10 झाल्यानंतर इथे 2 फिमेल ग्रॅज्युएट आहेत आणि 8 मेल ग्रॅज्युएट सायन्स मधून. सो टोटल 12 आणि 38 हे पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये आपल्याला येतील. म्हणजेच काय, 48 + 12 बरोबर 60 येतील आणि 102 + 38 म्हणजे टोटल 140. 60 आणि इथे 60 आल्यानंतर इकडची 200 - 60 म्हणजे 140 येईल. 140 - 102 इथं काय येईल, 38 येईल. ओके, सो दीज आर द थिंग. आणि यानंतर परत पुन्हा टोटल मध्ये 140 - 60, 140 - 60 किती होणार, 80 मायनस यांची टोटल 80 + 60 हे 140 आले पाहिजे. ओके, सो 60 इथं जर यायचे असतील तर इथं आपल्याला किती पाहिजे, ग्रॅज्युएट 52 झाले पाहिजे. सो 52 ग्रॅज्युएट आहेत. 52 - 60 - 52 इथे किती येणार, पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएट 8 येणार. आणि इथं सुद्धा 18 - 20 पोस्ट ग्रॅज्युएट किती येणार, 2 येणार. ओके, सो दीज ऑल द थिंग्स वर समराइज्ड इन दिस टेबल. नेक्स्ट टॅब्युलेशन झालं, क्लासिफिकेशन झालं. आता आपल्याला काय बघायचं आहे, ऍट्रिब्यूट बघायचं. ऍट्रिब्यूट मध्ये आपण याच्या अगोदर पण म्हणलेलं आहे की ज्यामध्ये कॅटेगरिकल ऍट्रिब्यूट हे प्रेझेंट असतं ते आपण ABC कॅपिटल लेटरने डिनोट करणार आहोत. म्हणजे आणि ग्रीक लेटरनं अल्फा बीटा गॅमा आर यूज टू डिनोट ऍब्सेन्स ऑफ दिस ऍट्रिब्यूट. ऍब्सेन्स असेल तर ते अल्फा बीटा गॅमा असं डिनोट करणार. म्हणजे लिटरेटला ए म्हणलं तर इलिटरेटला अल्फा म्हणायचं, स्मोकरला बी म्हणलं तर नॉन स्मोकरला बीटा म्हणायचं, मेलला सी म्हणलं तर फिमेलला काय म्हणायचं, गॅमा म्हणायचं. ओके, so for the set of data we consider more than one attribute at a time. Then we have combination of attributes. For example, A beta gamma. A beta gamma म्हणजे काय, तर लिटरेट स्मोकर फिमेल, लिटरेट स्मोकर फिमेल, लिटरेट फिमेल अँड अ स्मोकर याचा अर्थ असा. ओके, असं वाचताना वाचायचं. The capital Greek letters A, B, C are used to denote the names of the various attributes and also to represent the corresponding classes, and the Greek letters alpha, beta, gamma are used to denote the absence of this attribute, which is the complement of the classes A, B, C respectively. N is the total number of items of the population under consideration. Okay, so your sentence as like this,
the class of people who are literate females and smokers. Okay, वाचताना तुम्ही असं वाचू नका, सरळ सरळ स्पष्टपणे ए फॉर लिटरेट, बी फॉर स्मोकर आणि सी फॉर फिमेल असं वाचलात तर ते पटदिशी तुम्हाला समजून. ओके, सो डिफरंट क्लास फ्रिक्वेन्सीज और ऑर्डर ऑफ द क्लास. ऑर्डर ऑफ द क्लास म्हणजे काय, यामध्ये किती लेटर्स आहेत ते म्हणजे ऑर्डर ऑफ द क्लास. द डिफरंट ऍट्रिब्यूट्स, their subgroups and combination are called different classes, and the number of observation assigned to them are called as class frequency. The frequencies of the classes denoted by putting corresponding observation into letter in a round bracket. In simple bracket मध्ये त्याची frequency दिली जातात. सो जर a हा एक कॅटेगरिकल व्हेरिएबल असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी ही कशी डिनोट करतात, सिंपल ब्रॅकेट मध्ये a. ओके, सो ए अल्फा बी बीटा, ए बीटा, अल्फा बी ए बी आणि एन हे टोटल 2 ऍट्रिब्यूट्सचा चार्ट जो आहे तो 2 ऍट्रिब्यूटचा चार्ट इथं आपण दाखवलेला. टोटल पॉप्युलेशन एन असणार आहे, त्याचं 2 पार्ट मध्ये डिवाइड करणार आपण, एक लिटरेट, दुसरा इलिटरेट. लिटरेट मध्ये परत आपण काय करणार आहोत, स्मोकर नॉन स्मोकर, लिटरेट स्मोकर, लिटरेट नॉन स्मोकर, इलिटरेट स्मोकर, इलिटरेट नॉन स्मोकर. याचं परत पुन्हा आपण मेल फिमेल मध्ये सुद्धा करू शकतो. ए बीटा अल्फा, ए बीटा ए बी सी आणि ए बी गॅमा. इथं काय होईल, ए बीटा सी, ए बीटा गॅमा वगैरे असं येतील. आता पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ए बी याला काय म्हणायचं, एबीसी याला पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणायचं. निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, अल्फा बीटा याला निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणायचं. आणि कॉन्ट्ररी फ्रिक्वेन्सी म्हणजेच मधील जे आहेत ए बीटा अल्फा बी वगैरे जे आहेत त्या कॉन्ट्ररी फ्रिक्वेन्सी म्हणायचं. ऑर्डर ऑफ द क्लास म्हणजेच काय की ज्या क्लासमध्ये किती नंबर ऑफ कॅटेगरी ऍट्रिब्यूट्स कन्सिडर केलेले आहेत ते म्हणजेच काय, ऑर्डर ऑफ द क्लास. म्हणजे ए बीचं ऑर्डर किती झाली, 2, ए बीटाची सुद्धा 2, एबीसी ची किती झाली, 3 इथे दिलेलं आहे. सो 3 ऍट्रिब्यूट्स ए बीटा गॅमा, ए बीटा गॅमा, ए बी गॅमा. ओके, सो आता प्रत्येक क्लासेस मध्ये ऑर्डर 0 चा कुठला क्लास आहे, 0 ऑर्डर क्लास म्हणजेच तो आय थिंक नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी त्यामध्ये किती असणार आहे, 1 असणार आहे. ओके, 1 ऑर्डर क्लास म्हणजे ए हा क्लास किती असणार आहे, तर 2 टाइम्स KC1 इतक्या फ्रिक्वेन्सी असणार आहे. म्हणजे जर आपण 2 क्लास कन्सिडर केले ए आणि बी, ओके, के attributes are considered corresponding to the complementary classes A alpha beta gamma so on up to k. जर असं असतील तर आपल्याकडे टोटल नंबर ऑफ क्लासेस किती राहणार आहेत, एक तर ए अल्फा, बी बीटा. मग फर्स्ट ऑर्डर क्लासेसच्या किती फ्रिक्वेन्सीज झाल्या, 4 फ्रिक्वेन्सीज झाल्या बरोबर. त्या इथं 2 × KC1 इतक्या येतील. 2 × KC1 म्हणजे 2C1 म्हणजे 2 × 2 4 झाले. सेकंड ऑर्डरच्या किती होतील, तर सेकंड ऑर्डरच्या कुठल्या कुठल्या होणार आहेत, ए बी, ए बीटा, अल्फा बी, अल्फा बीटा या 4 होणार आहेत. सो 2⁻2 KC2 म्हणजे 2C2 1 होणार, 2⁻2 4 त्या सुद्धा किती होणार आहे, 4 होणार आहे. सिमिलरली 3, 4 पॉइंट्स ऑन टू के क्लासेसच्या क्लास फ्रिक्वेन्सीज आपल्याला किती मिळणार आहे, 2⁻k × KCK. ओके, इतक्या KCI आयथ क्लासेसची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, 2⁻I × KCI इतकी असणार. टोटल नंबर ऑफ क्लास फ्रिक्वेन्सीज आर, यांची सगळ्यांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला 1 + 2⁻k म्हणजे किती, 3⁻k इतकी मिळेल. ओके, सो क्लास फ्रिक्वेन्सीज झालं. त्यानंतर if there is a one attribute, the class frequencies are 3:1, 3 in which are n, a and alpha. If the 2 classes are considered, 3:2, that means 9 classes are there, n, a, b, alpha, b, a beta,
AB, A बीटा, अल्फा बी, अल्फा बीटा. 3 classes consider 3 raised to 3, 27 classes इथे तुम्हाला दिलेले आहेत. अल्टिमेट क्लास फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? The highest order classes are corresponding to the all attributes under consideration and are known as ultimate classes and the corresponding frequencies are known as ultimate class frequencies. म्हणजेच हायेस्ट ऑर्डर क्लास फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत त्याला अल्टिमेट क्लास फ्रिक्वेन्सीज म्हणायचं. तर रिलेशनशिप कशी कशी आहे ती बघूया. रिलेशनशिप मध्ये जर पॉझिटिव्ह क्लास आणि निगेटिव्ह क्लास सिंगल ऍट्रिब्यूट कन्सिडर केल्यानंतर पॉझिटिव्ह क्लास आणि निगेटिव्ह क्लासची टोटल जी आहे ती टोटल कॅपिटल एन मिळणार. त्याचप्रमाणे बी प्लस बीटा इज इक्वल टू एन मिळेल. नेक्स्ट रिलेशन आहे ए बी प्लस ए बीटा इज इक्वल टू ए. म्हणजेच काय? ए हा पॉझिटिव्ह क्लास जर कन्सिडर कॉमन यामध्ये घेतला आणि त्याचं फ्रिक्वेन्सी विथ रिस्पेक्ट टू बी आणि बीटा जर केला तर त्याची फ्रिक्वेन्सी किती येणार आहे? ए येणार आहे. सिमिलरली ए बी इथं कॉमन एसी कॉमन ठेवला, इथे एसी कॉमन ठेवला, त्यानंतर ए बी कॉमन ठेवला आणि ए बी कॉमन ठेवला. 3 ऑर्डर क्लासेस असतील तर आपल्या थर्ड ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर जर व्हेरी केल्या तर त्यांची ऍडिशन जर केली तर त्याला आपल्याला काय मिळेल? ए मिळेल. ओके. सो याचा अर्थ हे जे आहे या चार्ट वरून आपल्याला पद्धती समजून येईल. म्हणजेच काय बघा, ए म्हणजे काय ना या दोन्हींची ऍडिशन इथं ए म्हणजे अल्फा बी, अल्फाची म्हणजे काय या दोन्हींची ऍडिशन म्हणजे अल्फा येणार. लक्षात आलं? ए आणि अल्फाची ऍडिशन एन येणार. तेच इथं दिलेलं आहे खाली. ओके. सो इथं ए प्लस अल्फा इज इक्वल टू एन, बी प्लस बीटा इज इक्वल टू एन, ए बी प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू ए हे इथं दिलेलं आहे. सिमिलरली अल्फा बी प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू काय मिळेल? अल्फा. ओके. दिस इज द केस. आणि इथं सिम्बॉल दिलेला आहे ए अल्फा बी बीटा टोटल ज्या आहेत सगळ्या ए बी ही फ्रिक्वेन्सी ए बी ला लिहायची आहे, ही अल्फा बी येणार आहे, ए बीटा अल्फा बीटा, ए बी प्लस अल्फा बी म्हणजे ही टोटल बी येणार, ए बीटा प्लस अल्फा बीटा म्हणजे टोटल बीटा येणार, बी प्लस बीटा इज एन, ए प्लस अल्फा इज एन. हे 2x2 कॉन्टिन्युअन्सी टेबलला इथे मिळून जाईल. एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. फ्रॉम द डेटा remaining frequencies in survey of 400 people, it was observed that 84 lefties were 48 females, in all were 160 females. Directly सांगितलेलं आहे त्यांनी. तर आता बी हा म्हणजे नंबर ऑफ लेफ्टीज आपण कन्सिडर करूया. नॉन लेफ्टीज म्हणजे बीटा येणार, ए म्हणजे मेल येणार, बी अल्फा म्हणजे फिमेल येणार. ओके. टोटल फिमेल किती आहेत? 160 आहेत. सो अल्फा म्हणजे फिमेल. टोटल पर्सन किती आहेत? 400 आहेत. सो 400 वजा 160 240. त्यानंतर टोटल लेफ्टीज किती आहेत? तर 84 आहेत. सो 400 वजा 84, नॉन लेफ्टीज 316. हे बाकीच्या सगळ्या इकडे आल्या. आता आपल्याला काय म्हणायचं आहे की आउट ऑफ 40 लेफ्टीज देर आर 48 मेल्स. आता इथं हे मेल्स आहेत, 48 काय आहेत? मेल्स आहेत. सो 84 वजा 48 किती? 36. तो 240 वजा 48 किती आले? 192. 192 316 वजा 192 124. टेबल कम्प्लीट. हे जास्त काय अवघड नाही आहे. 2x2 कंटिन्युअन्सी टेबल तर पटदिशी आपल्याला सॉल्व्ह करता येईल. तसाच 3x3 कंटिन्युअन्सी टेबल तुम्ही सॉल्व्ह करा. दिस इज द असाइनमेंट फॉर यू. ओके. त्यानंतर एक्सप्रेस क्लास फ्रिक्वेन्सी अल्फा बीटा गॅमा इन टर्म्स ऑफ पॉझिटिव्ह क्लास फ्रिक्वेन्सी. पॉझिटिव्ह क्लास फ्रिक्वेन्सी काय? अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू ए अल्फा गॅमा मायनस अल्फा बीटा गॅमा असं आपण लिहू शकतो. सो अल्फा मायनस अल्फा सी मायनस अल्फा बी मायनस अल्फा बीटा सी. सो अल्फा बीटा गॅमा म्हणजेच काय? अल्फा बी मायनस अल्फा बी सी. ओके. अल्फा म्हणजेच काय लिहू शकतो? ए प्लस अल्फा इज इक्वल टू एन, त्यामुळे एन मायनस ए म्हणजे अल्फा. अल्फा सी म्हणजे काय लिहू शकतो? सी मायनस ए सी. आणि हे म्हणजे अल्फा बी म्हणजेच काय? बी मायनस ए बी. आणि ए बी अल्फा बी सी म्हणजे बी सी मायनस ए बी सी. हे सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह क्लासेस झालेले आहेत. त्यामुळे हे अल्फा बीटा गॅमा हे पॉझिटिव्ह क्लासेस मध्ये लिहायचं असं लिहिता येतात. म्हणजे कुठूनही कुठेही जाता येतं. आपल्याला फक्त ते सगळे फॉर्म्युलेज आपल्याला फक्त माहीत असायला पाहिजे. होते.
Okay, so consistency of data. Next, if for the given set of data, we cannot determine the negative ultimate class frequency, and if none of the preliminary relation between the class frequencies is violated, then we can say that such data are consistent. In other words, set of data is said to be inconsistent if at least one ultimate class frequency is negative. क्लास फ्रिक्वेन्सी ही कधीही निगेटिव्ह नसणार आहे. ज्यावेळी ती निगेटिव्ह येईल त्यावेळी डेटा इज इनकन्सिस्टंट असणार. ऍटलिस्ट वन प्रिलिमिनरी रिलेशन बिटवीन गिवन क्लास ऑफ फ्रिक्वेन्सी इज नॉट सॅटिस्फाईड. ज्यावेळी ही क्लास फ्रिक्वेन्सी निगेटिव्ह येईल त्यावेळी तुमचं क्लास फ्रिक्वेन्सी मधील रिलेशन जे आहे ते सॅटिस्फाय होणार नाही. मग त्यावेळी आपल्याला डेटा इज इनकन्सिस्टंट आहे हे सांगता येईल. ओके, तर डेटा इनकन्सिस्टंट आहे इनकन्सिस्टंट आहे ते कसं चेक करायचं. सिंगल ऍट्रिब्यूट साठी तुमची क्लास फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्हच पाहिजे. ओके, n-a पॉझिटिव्ह पाहिजे आणि a शुड बी लेस दॅन इक्वल टू n पाहिजे. सिंगल ऍट्रिब्यूट. दोन ऍट्रिब्यूट जर असतील तर a बीटा तुमचे पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे अल्टिमेट क्लास फ्रिक्वेन्सी सगळ्या पॉझिटिव्ह पाहिजेत. अल्टिमेट क्लास फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह जरी असल्या तरी ज्या हायर ऑर्डर क्लास फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या लोअर ऑर्डर क्लास फ्रिक्वेन्सी पेक्षा लहान पाहिजे. हायर ऑर्डर क्लास फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या काय पाहिजेत, लोअर ऑर्डर क्लास फ्रिक्वेन्सी पेक्षा लहान पाहिजेत. ओके, आणि सगळ्यात मोठा तुमचा n पाहिजे. सगळ्यांचे ऍडिशन करून आपण n लिहिणार. ओके, सो दिस इज द केस. सो दॅट इम्प्लाइज दिस रिलेशन मॅक्सिमम ऑफ 0, a plus b minus n लेस दॅन इक्वल टू ab लेस दॅन इक्वल टू मिनिमम ऑफ a, b. हे रिलेशन तिथं सॅटिस्फाय झालं पाहिजे. दीज आर द कंडिशन फॉर data consistency in 3 attribute case. Okay, so इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे. आउट ऑफ 1000 एम्प्लॉईज who traveled by train, 500 are males, 600 are employees have first class pass of the male, only 50 have first class pass. Then check the information for consistency. Total observation किती आहेत, 1000. So n is equal to 1000. A is equal to employees male, B is employees has the first class pass. Okay, so 1000 who are traveled by train. ट्रेन मध्ये 1000 व्यक्ती प्रवास करत आहेत, त्यापैकी 500 मेल आहे. म्हणजेच काय, ए म्हणजे किती झालं, 500 झालं. त्यानंतर बी म्हणजे किती झालं, 500 झालं. ओके, दोन्हींची सॉरी अल्फा म्हणजे किती झालं, 500 झालं, मेल आणि फिमेल. ओके, दोन्हींची ऍडिशन n आली पाहिजे. 600 एम्प्लॉईज हॅव फर्स्ट क्लास पास. तर ह्या 1000 पैकी 600 एम्प्लॉईजना बी म्हणजेच काय, फर्स्ट क्लास पास आहे, आणि बीटा म्हणजेच काय, 400 असणार आहे. बीटा म्हणजे किती आहे, 400. ओके, फर्स्ट क्लास. ऑफ द मेल ओनली 50 हॅव फर्स्ट क्लास पास. 500 पैकी ए बी म्हणजेच काय, मेल हॅव्हिंग फर्स्ट क्लास पास किती, 50 आहे. ओके, and check the information for consistency. आता ए बी ग्रेटर दॅन 0 आहे, सर्व व्हॅल्यूज ग्रेटर दॅन 0 आहे. ओके, ए बी ग्रेटर दॅन 0 आहे. सो कंडिशन ऑफ कन्सिस्टन्सी इज मिनिमम ऑफ 0, a plus b minus n लेस दॅन ए बी लेस दॅन मिनिमम ऑफ ए बी. हे काय आहे बघा, मॅक्झिमम ऑफ 0, a plus b minus n किती आहे, 500 अधिक 600 वजा म्हणजे किती, 100. ओके, ए बी किती आहे, ए बी किती, 50 आहे. आणि मिनिमम ऑफ ए, बी किती आहे, मिनिमम ऑफ ए, बी मिनिमम फी 500. तर तुमचा ए बी जर काय पाहिजे, 100 ते 500 मध्ये असेल तर तुमचा डेटा काय आहे, कन्सिस्टंट आहे. तर डिपेंडन्स मॅक्झिमम मिनिमम, बरोबर, मॅक्झिमम किती झाला, 100. तर तुमचा इथं सॅटिस्फाय होत नाहीये. ए बी किती आहे तुमचा, 50 आहे, त्यामुळे डेटा इज इनकन्सिस्टंट इथं येणार. ओके, the dependence or association in any statistical relationship, whether the causal or not, between the two random variable or attribute of the two data sets. Next lecture ला आपण types of association पाहू आणि consistency आपण इथं स्टॉप करू. ओके.